नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नारे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. आज झालेली कंबाईन ग्रुप बीच्या परीक्षेमध्ये साधारणतः आपण बघतो इकॉनॉमी या विषयाचे प्रश्न बघत आहोत. इकॉनॉमी या विषयाचे प्रश्न बघत आहोत. त्याच्यामध्ये बघतो आपण सेट बी हा बघतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो पहिला प्रश्न दिलेला आहे इकॉनॉमीचा, त्याच्यामध्ये काय बोललेले, बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे ज्या कंपन्या ह्या वेगवेगळ्या देशांमध्ये जास्तीत जास्त साईज झालेल्या दिसतात अशा कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधाने कोणती असं विचारलेलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय बोललेले, अ मध्ये बोललेले पहिल्या स्टेटमेंटमध्ये की बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून, बलाढ्य संस्था आहेत काय अडचण नाही, वेगवेगळ्या देशांमध्ये भरपूर साऱ्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या आहे, त्याच्यामुळे बलाढ्य कंपन्या आहे, बलाढ्य संस्था काय अडचण नाही. त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. बरोबर आहे, काय अडचण नाही. ठीक आहे. जसं पाहायचं म्हटलं तर एसबीआय ही वेगवेगळ्या देशांमध्ये काम करताना दिसते. ठीक आहे. जिओ आहे तर जिओ सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये काम करताना दिसते आणि तशा पद्धतीने याचं नेटवर्किंग पसरलेलं दिसते आपल्याला. ठीक आहे. तर वेगवेगळ्या देशांमध्ये शाखा विस्ताराने जाळे पसरवतात. बरोबर आहे, काय अडचण नाही, स्टेटमेंट बरोबर. त्यानंतर पुढे काय म्हणताय, बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेष करून नफा कमवतात असं बोललेलं. ठीक आहे. तसं आपल्याला माहित आहे की बहुराष्ट्रीय कंपन्या जर असेल म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी जर असेल तर एकाच प्रकारच्या उत्पन्नावर हे डिपेंड राहत नाही, त्याच्याच मध्ये नफा कमवत नाही मित्रांनो. तर वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न घेतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनामधून ह्या इथे नफा कमवताना दिसत आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नेमकं चुकीचं दिसतंय आपल्याला. ठीक आहे. पुढे बघतो आपण काय, तर लक्षात घ्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार हा विकसनशील देशांमध्ये जास्तीत जास्त झालेला आहे असं बोलत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टीनॅशनल कंपनी यांचा जो विस्तार आहे हा साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला विकसित देशांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त झालेला दिसत आहे. सोबत विकसनशील देशांमध्ये यांचा आता विस्तार जे आहे ते होणं सुरुवात झालेली दिसते आपल्याला. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नेमकं आपल्याला चुकी दिसतंय. पुढे काय म्हणतात लक्षात घ्या, बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर भरपूर लक्ष देतात, भरपूर भर देतात असं साधारणतः इथे बोललेलं आहे. तर जास्तीत जास्त मोठ्या कंपन्या असेल, मल्टीनॅशनल कंपन्या असेल, जास्त जाळं हे जगभर पसरलेलं दिसत आहे. साधारणतः हे नवीन उत्पादन कशा पद्धतीने शोध घेईल हे नेमकं साधारणतः आपल्याला करताना दिसते जास्तीत जास्त. म्हणजे मानवाची गरज म्हणजे माणसांची गरज साधारणतः कोणत्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त दिसते आपल्याला, मानवाला कोणत्या उत्पादनाची गरज दिसते, नीट कोणत्या गोष्टीची दिसते, त्या पद्धतीवर हे विकासामध्ये आणि संशोधनामध्ये जास्तीत जास्त आपल्याला हे भर देताना दिसतं. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर येताना दिसत आहे. अशा पद्धतीने पाहायचं म्हटलं तर लक्षात घ्या मित्रांनो, ए आणि डी कुठे आहे तर मित्रांनो हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. याचं उत्तर येताना दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे येताना दिसतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघत आहोत. पुढच्या प्रश्नामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या की सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही असे बोललेले. ठीक आहे. म्हणजे जी भारतीय बँक आहे आपली, भारतीय रिझर्व्ह बँक आहे, आरबीआय, ही कोणते कामं पार पाडत नाही अशा पद्धतीचा साधारणतः प्रश्न आहे. याच्यामध्ये बोललेले की चलन धोरण धोरणाची अंमलबजावणी करते. बरोबर आहे, काय अडचण नाही. बँकिंग क्षेत्र नियमन करते. बरोबर आहे सुद्धा. शेअर बाजार विनिमय करते, नियमन करते, हे याच्यामध्ये येत नाही. शेअर बाजाराचं नियमन आरबीआय करत नाही मित्रांनो. त्यानंतर पुढे काय बोललेलं लक्षात घ्या, अर्थविषयक बाबींवर शासनास सल्ला देते, तर हे सुद्धा बरोबर आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला विचारलं होतं की कोणत्या गोष्टी नेमकं कोणते काम साधारणतः आरबीआय करताना दिसत नाही मित्रांनो. तर आरबीआय आपल्याला दिसत आहे की शेअर बाजार नियमन हे काम करताना दिसत नाही, जे उत्तर आपल्याला येताना दिसतंय मित्रांनो. ठीक आहे. 1, 2 आणि 4 ही कामं साधारणतः आपल्याला करताना दिसत आहे. आपल्याला विचारलं होतं की कोणतं काम करत नाही, तर हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते याचं उत्तर. पुढचा प्रश्न बघू आपण. 23वा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय बोलतोय लक्षात घ्या. आता शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक जीपीआय संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धती खालीलपैकी कोणती आहे. ठीक आहे. याची प्रमाणित गणना पद्धती साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर दिसतं आपल्याला, विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर व पुरुषांचा सकल नोंदणी दर यांचे गुणोत्तर हे साधारणतः आपल्याला बरोबर असलेलं उत्तर दिसतं मित्रांनो. आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या, प्राथमिक तूट असं बोललेले. प्राथमिक तूट म्हणजे काय असं बोललेलं. प्राथमिक तूट म्हणजे काय, म्हणजे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला दिसतंय, सरकार जेव्हा साधारणतः अर्थसंकल्प मांडताना दिसतंय, आपल्याला दिसतंय की सरकार हे राजकोषीय तूट आपल्याला दाखवताना दिसते. म्हणजेच काय, तर लक्षात घ्या, आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च हा जास्त दाखवताना दिसते आणि दरवर्षी या गोष्टी होताना दिसते. पण राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी साधारणतः सरकारला, शासनाला काहीतरी कर्ज घ्यावं लागते आणि ते कर्ज जेव्हा राजकोषीय तूट भरून काढताना सरकार घेते, तेव्हा मागच्या राजकोषीय तुटीसाठी जे काही
आपल्याला कर्ज घेतलेलं दिसते आणि त्याच्यावरचं व्याज जे दिसते ते या राजकोषीय तुटीमधून सरकार आपल्याला या कर्जामधून मायनस करताना दिसते. म्हणजे काय तर लक्षात घ्या, वित्तीय तुटीमधनं व्याजाची परतफेड केली जाते, हे उत्तर आपल्याला योग्य दिसतं. म्हणजे इथं जरी पाहायचं म्हटलं तर दिसतं फिजिकल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट. म्हणजे साधारणतः दिसतं आपल्याला की मागच्या वर्षीच्या राजकीय तुटी भरण्यासाठी जे काही कर्ज घेतलेलं होतं, ठीक आहे, त्याच्यावरचं व्याज हे या वर्षीच्या राजकोषीय तूट भरण्यासाठी जे काही कर्ज घेतलेलं दिसतंय ते मायनस करण्यासाठी साधारणतः ते म्हणजे दिसतं आपल्याला प्राथमिक तूट दिसतं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघतो आपण, जो 25वा प्रश्न दिसतंय. याच्यामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या, लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दिसतंय. ठीक आहे, एक कुठेतरी कन्सेप्ट बेस्ड असा कुठेतरी आपल्याला साधारणतः हा प्रश्न दिसतोय. याच्यामध्ये काय बोललेले, लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय. तर लक्षात घ्या काय बोलताय की व्यवहारांची ओळख, नोंद आणि वर्गीकरण व संक्षेप करणे. ठीक आहे ना, हे दिसतंय आपल्याला, याचं उत्तर दिसतंय. तर लेखा या शब्दाचा अर्थ साधारणतः आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय मित्रांनो आपल्याला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या आता की वर्ष 2023 अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तश्रीपैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तश्रीचा भाग नाही असे बोललेले. ठीक आहे, त्याच्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला सर्व समावेश विकास येताना दिसत आहे, हरितवृद्धी येताना दिसत आहे, युवा शक्ती सुद्धा येताना दिसत आहे. तर मग कोणता भाग येत नाही सप्तश्रीमध्ये, तर व्यापार विकास हा भाग येताना दिसत नाही. आणि जो भाग येत नाही असंच विचारलं होतं आपल्याला, तर व्यापार विकास हा भाग त्याच्यामध्ये येताना दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. 27वा प्रश्न असणार आहे तो. 27व्या प्रश्नामध्ये काय बोललेले, भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004 ते 2005 नंतर दिसून येणारा सर्वात मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल असे बोललेले. ठीक आहे की नाही, साधारणतः आपल्याला दिसतं या ठिकाणी दिलेलं रोजगार क्षमतेतील बदल. आता हे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर शेतीच्या बाबतीतच रोजगार आहे का, नाही, तर मग ते व्यापाराच्या बाबतीत आहे. ठीक आहे, इतर बाबतीत सुद्धा दिसतंय आपल्याला साधारणतः. ठीक आहे ना, उद्योगामध्ये सुद्धा आपल्याला रोजगार दिसतंय. ठीक आहे की नाही, तर याच्यामध्ये रोजगार क्षमतेतील बदल हे याच्यामध्ये येणार नाही. पुढे काय बोलताय, उत्पन्नातील बदल हे येत नाही, त्यानंतर पायाभूत सुविधांमधील बदल हे सुद्धा येत नाही. तर काय येताना दिसतं आपल्याला मित्रांनो, संरचनात्मक बदल हे याचं योग्य उत्तर येताना दिसत आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः दिसतं आपल्याला भारतीय शेतीत कमी होत असलेली शेतमजुरांची संख्या याच्यामध्ये येताना दिसतं. हा बदल म्हणजे कोणता, तर आपला संरचनात्मक बदल हे योग्य उत्तर आपल्याला दिसतं. ठीक आहे, पुढे बघतो आपण. पुढे काय बघतो लक्षात घ्या, 28वा प्रश्न आहे. आणि 28वा प्रश्न साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर जोडा लावासाठीचा प्रश्न, आणि याच्यामध्ये सुद्धा साधारणतः कन्सेप्ट विचारलेले याच्यामध्ये. ठीक आहे की नाही, असं कॅश रिझर्व्ह रेशो असेल किंवा मग SLR असेल, या सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला. ठीक आहे, आता पहिल्यामध्ये दिलेले काय तर लक्षात घ्या, आरबीआयची संस्थात्मक साधने दिली, त्याची उद्दिष्ट नेमकी काय, अशा पद्धतीचा प्रश्न आहे नेमका हा. ठीक आहे, याच्यामध्ये दिलेलं की बँक रेट दिलेला आहे, बँक दर दिलेला आहे, तो कुठे लागताना दिसतोय, तर जोडीची ही पुनर्वटवणुकीचा दर म्हणून लागताना दिसतोय. ठीक आहे, त्यानंतर पुढे साधारणतः आणखी पाहायचं म्हटलं तर दिसतं आपल्याला काय तर रोख राखीव गुणोत्तर प्रमाण असं दिलेलं साधारणतः. ठीक आहे, आता या बाबतीत साधारणतः पाहायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो दिसतं आपल्याला उत्तर लागताना दिसतंय आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे, म्हणजे दिसतं आपल्याला काय तर लक्षात घ्या, हे कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे, CRR दिसतं. ठीक आहे, पुढे दिसतं आपल्याला काय तर लक्षात घ्या, सी मध्ये दिलेलं आपल्याला वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे SLR. आता याच्यासाठी साधारण पाहायचं म्हटलं तर याची जोडी ही 400 लागताना दिसते, पण याच्यामध्ये दिसतं साधारणतः इथे आरबीआय दिलं, तर आरबीआय नाही तर इथं असतं काय तर लक्षात घ्या, स्वतः बँकेकडे हा ठेवला जातो मित्रांनो. बँक ही स्वतः ठेवते. स्वतः बँकेकडे ठेवला जातो. ठीक आहे, बाकीचं सगळं याच्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर रोख आहे, सोने आहे, सोन्याच्या स्वरूपात, रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता दिसते, तर हे सगळं याच्यामध्ये बरोबर आहे, काय अडचण नाही. त्यानंतर पुढे बोलतो आणखी, तर लक्षात घ्या खुल्या बाजारातील उलाढाल. ठीक आहे ना, याच्यामध्ये दिसतंय काय तर लक्षात घ्या, आरबीआय द्वारे पात्र रोख्यांची खरेदी आणि विक्री साधारणतः. ठीक आहे की नाही, हे आपल्याला दिसतंय. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला जोडा लागलेल्या दिसत्या, नेमकं या पद्धतीने जोडा लागलेला दिसते. तर कुठे येताना दिसते लक्षात घ्या आपल्याला, 3, 1, 4 आणि 2 कुठे तर लक्षात घ्या, ते पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य असं दिसतं आपल्याला याचं. ठीक आहे, पुढे बघू आपण. पुढे बघतो आपण 29वा प्रश्न. याच्यामध्ये काय बोललेले, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा किंवा अडचणी येतात असं बोललेलं. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना भारतामध्ये काय अडचणी येताना दिसतात, काय मर्यादा असताना दिसते आपल्याला, तर मग या कोणत्या नेमकं, तर याच्यामध्ये बोललेले की
उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव, तर हे सुद्धा बरोबर आहे. उत्पन्नाचं वाटप कशा पद्धतीने होते याची आकडेवारी ही योग्य पद्धतीने आपल्याला दिसत नाही. त्यानंतर काय बोललेलं लक्षात घ्या, न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न, ठीक आहे ना, काही बेकायदेशीर उत्पन्न असतात ज्याला ब्लॅक मनी असं बोलतो आपण, हे नोंदवले जात नाही आणि त्याचे रेकॉर्ड आपल्याला सापडत नाही. त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न गिनताना साधारणतः मोजताना आपल्याला कुठेतरी याच्या सुद्धा अडचणी येताना दिसते, ते बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बोलता लक्षात घ्या, मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन साधारणतः या ठिकाणी दिलेलं आहे नेमकं. तर साधारणतः पाहायचं म्हटलं तर ही सुद्धा आपल्याला अडचण या ठिकाणी दिसते नेमकं, ठीक आहे की नाही. त्यानंतर पुढे दिसतं लक्षात घ्या मित्रांनो, काय बोललेलं आणखी, तर मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन ही अडचण याच्यामध्ये येत नाही मित्रांनो, ठीक आहे, हे येत नाही. त्यानंतर पुढे काय बोलताय लक्षात घ्या, लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे, तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अडचण येताना दिसत आहे. तर मग उत्तर दिसतंय याचं अ, ब आणि ड असं उत्तर दिसतंय मित्रांनो, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. जो 30वा प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये दिसतंय 30व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी आहेत तर लक्षात घ्या, खालील विधाने विचारात घ्या असं बोललेले, ठीक आहे ना, खालील विधाने विचारात घ्या असं बोललेले. आता राष्ट्रीय उत्पन्नाबद्दलचा साधारणतः प्रश्न आहे हा, ठीक आहे की नाही. आणि नेमकं काय दिसतंय याच्यामध्ये ते एकदा बघू आपण. याच्यामध्ये दिसतंय काय तर लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे असं बोललेलं. तर साठा संकल्पना नाही, तर ही एक कुठेतरी आपल्याला प्रवाही अशी संकल्पना दिसते मित्रांनो, जे आपल्याला दिसतंय स्टेटमेंट हे चुकीचं दिसतंय. आता खालची दोन्ही स्टेटमेंट नेमकी बरोबर, एकदा वाचू. काय बोलताय, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास, जीडीपी मधनं घसारा वजा केल्यास राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते, तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात, म्हणजे एनडीपी. जीडीपी मधनं घसारा वजा केला की एनडीपी उरते, बरोबर आहे, काय अडचण नाही. त्यानंतर पुढे काय बोलता लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पन्नाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते, हे सुद्धा बरोबर आहे. जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करायचे असते तर आपल्याला वस्तू आणि सेवा जे दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये दुहेरी मोजमाप टाळायचे असते. दुहेरी मोजमाप जर टाळले तर कदाचित आपला जीडीपी हा आपल्याला जास्तीत जास्त दिसेल आणि ती कुठेतरी आपल्याला देशाच्या विकासासाठी आपल्याला हे धोकादायक ठरताना दिसतंय मित्रांनो. तर आपल्याला दिसतं लक्षात घ्या, तर हे सुद्धा बरोबर असलेलं उत्तर दिसत आहे. तर आपल्याला दिसतं इथे तर ब आणि क पर्याय क्रमांक 2 मध्ये हे आपल्याला दिसतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय गोष्टी दिलेल्या, 31वा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलं आहे. खालील विधाने विचारात घ्या असं म्हणताय. 2023 ते 24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन हे 5.8% वाढले आहे, जे बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे काय बोलताय लक्षात घ्या, कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023 ते 24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये वर्षभरात 13% वाढ नोंदवली गेली असं बोललेलं आहे, ठीक आहे. तर ही 13% नसून तर ही किती आहे तर 7.5% इतकी वाढ साधारणतः आपल्याला हे कोळसा क्षेत्रामध्ये साधारणतः कोळसा उत्पादनाच्या बाबतीत आपल्याला हे नोंदवलेली गेलेली दिसतं नेमकं, ठीक आहे. तर यानुसार हे ब चुकीचं दिसतंय, तर आपल्याला दिसतंय तर पर्याय क्रमांक 1 हे केवळ अ बरोबर आहे, ठीक आहे, असं हे उत्तर येताना दिसतंय. पुढे बघतो आपण 32वा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या, याच्यामध्ये बोलताय की खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा असं बोललेलं, ठीक आहे. आता बोलताय विधान अ, ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसेप योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली, तर बरोबर आहे, काय अडचण नाही. विधान अ हे, विधान 1 हे बरोबर आहे. विधान ब काय म्हणता लक्षात घ्या, विधान ब मध्ये बोललेले की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला असं साधारणतः म्हणता या ठिकाणी, पण हा 1990 पासून सुरू करण्यात आलेला नाही, तर हा 1980 पासून साधारणतः मित्रांनो हा सुरू करण्यात आलेला दिसतंय, म्हणजे हे सुद्धा विधान आपलं चुकीचं. तर आपल्याला दिसतंय काय तर लक्षात घ्या, विधान 1 बरोबर आणि 2 हे चुकीचे, तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर येताना दिसतंय. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय गोष्टी दिसतात लक्षात घ्या, काय बोललेले 33वा प्रश्न आहे, जो साधारणतः कशाबद्दल तर लक्षात घ्या, इथे डॉक्टर महेंद्र देव आणि काय बोलताय सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना रिकामी जागा या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. एक कुठेतरी साधारणतः हा असा एक डीप असा क्वेश्चन दिसतोय साधारणतः, लक्षात घ्या काय बोललेले. याचं उत्तर दिसतंय आपल्याला, काय दिसतंय तर आरोग्य व शिक्षण, ब आणि ड हे उत्तर येताना दिसतंय, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर दिसतंय मित्रांनो आपल्याला, ठीक आहे. पुढे बघू आपण. पुढचा प्रश्न आहे लोकसंख्या लाभांश, ठीक आहे ना, काय बोलता लक्षात घ्या, लोकसंख्या लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे, ठीक आहे ना.
लोकसंख्येचा लाभांश आणि लाभांश म्हणजे काय नेमकं, ठीक आहे. म्हणजे जी साधारणतः आपल्याला भारताची लोकसंख्या दिसत आहे, आपल्या भागाची लोकसंख्या दिसत आहे, या लोकसंख्येपासून आपल्याला काय लाभ होऊ शकतो, काय फायदा होऊ शकतो, हेच इथं साधारणतः विचारलेलं. आता याच्यामध्ये काय बोलतं लक्षात घ्या, लोकसंख्येमुळे होणारा लाभ म्हणजे लाभांश, हे बरोबर येणार का, हे कुठेतरी जुडवा केलेली दिसते साधारणतः. पुढे काय म्हणतं लक्षात घ्या, काम करण्याच्या वयोगटातील काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या असं बोललेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला दिसतंय की जो काही एक उत्पन्न असा वयोगट दिसत आहे, ठीक आहे की नाही, जो कुठेतरी काम करतो आणि त्याच्यापासून कुठेतरी आपल्याला देशाला फायदा मिळतो, म्हणजे उत्पन्न मिळवण्यात, उत्पादन घेण्यात कुठेतरी समर्थ असा वयोगट दिसत आहे. यामध्ये जेव्हा कुठेतरी लोकसंख्या ही वाढते तेव्हा त्याला आपण लोकसंख्येचा लाभांश असं म्हणतो. ही जेव्हा आपल्याला साधारणतः ही जे वयोगट आहे नेमकं, जो कार्यकारी वयोगट आहे नेमका साधारणतः हा जेव्हा वाढलेला दिसतो तेव्हा कुठेतरी जास्तीत जास्त फायदा आपल्या देशाला होताना दिसतोय मित्रांनो नेमका. तर हे उत्तर येताना दिसतंय आपल्याला काय, तर काम करणाऱ्या वयातील वाढलेली लोकसंख्या हे योग्य उत्तर साधारणतः याचं दिसतंय आपल्याला, ठीक आहे. पुढे बघू आपण, पुढचा प्रश्न काय बोलतोय लक्षात घ्या. अर्थसंकल्पातील विकासेतर म्हणजे विकास न होणाऱ्या खर्चामध्ये कशाचा समावेश होतो असं बोललेलं आहे, ठीक आहे की नाही, विकास न होणाऱ्या. आता खालीलपैकी इथं पाहायचं म्हटलं तर जे काही पेन्शन देताना दिसतंय आपल्याला, शासन हे पेन्शन देताना दिसतंय, तर पेन्शन धारकांना जी काही पेन्शन देतो आपण, या खर्चामधून कुठेतरी आपल्याला विकास होताना दिसतंय का, तर विकास होत नाही देशाचा कुठेही याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर पुढे दिसतं आपल्याला काय, तर व्याजाची परतफेड असं दिसतंय, ठीक आहे. जे काही आपण व्याज घेतो आणि त्या व्याजाची कुठेतरी परतफेड करतो, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विकास होताना दिसत नाही मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर पुढे दिसतं आपल्याला काय, तर शिक्षण. जर आपण शिक्षणावर जास्तीत जास्त पैसा खर्च केला तर आपल्याला हा विकास वाढताना दिसते विकास आपल्याला, ठीक आहे. शिक्षणावर खर्च करणं जास्तीत जास्त महत्वाचं ठरते इथे आपल्याला. त्यानंतर पुढे दिसतं आपल्याला प्रशासकीय सेवा. आता प्रशासकीय सेवेमध्ये जे काही गोष्टी दिसतात आपल्याला, पायाभूत सुविधा दिसतात, या पायाभूत सुविधांवर जास्तीत जास्त जर प्रशासकीय सेवांमध्ये जसं की एखादा अधिकारी असेल तर त्याला गाडी असेल, ठीक आहे, कोणत्या तरी ऑफिसमध्ये कूलर असेल किंवा त्यांचे दस्तावेज आहे, त्यांची स्टेशनरी आहे, या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी प्रशासकीय सेवांच्या बाबतीत आपण कुठेतरी मग आपण खर्च करतो, तर तो सुद्धा आपल्याला विकासेतर खर्च नाही आहे नेमका. विकासाच्या बाबतीत, दृष्टिकोनाच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर फक्त एकच दिसतंय ज्याच्यामुळे विकास होतो, तो शिक्षण क्षेत्रावर जो काही पैसा खर्च करतो त्याच्यामुळे विकास होतो फक्त, ठीक आहे. बाकी ह्या जे दिसतंय पेन्शन आहे, व्याजाची परतफेड आहे आणि प्रशासकीय सेवा, याच्यावर कितीही जरी पैसा खर्च केला आपण, त्याच्यातून कोणताही विकास होणे शक्य नाही नेमकं. म्हणून आपल्याला विचारलं की विकासेतर म्हणजे विकास न होणाऱ्या गोष्टी साधारणतः, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय येताना दिसतं आपल्याला 3 A, B आणि D हे पर्याय क्रमांक 2 मध्ये येणारं उत्तर दिसतं साधारणतः, ठीक आहे. अशा पद्धतीने इकॉनॉमीचे प्रश्न साधारणतः संपलेले आहे, ठीक आहे. ही संभाव्य उत्तर आहे सगळी. आयोगाच्या आन्सर की नुसार काही उत्तरे चेंज सुद्धा होऊ शकतात. एकदा बघू आपण कशा पद्धतीने होतात ते. तोपर्यंत धन्यवाद.